हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद संभाजीनगर कागदपत्र पडताळणी आरोग्यसेवक पुरुष 40% अधिक 10% याबाबत अपडेट पाहणार आहोत। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। काल आपण एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये मी GRचा रेफरन्स दिला होता। अशी चर्चा आहे की आरोग्यसेवक 50%ला प्राधान्य देणार आहेत 40%पेक्षा। तर जी न्यूज होती आणि जो GR होता त्यानुसार मी तो व्हिडिओ बनवला होता, परंतु काही जणांचा गैरसमज असा झाला आहे की माझं मत आहे की 50%ना प्राधान्य द्यायला पाहिजे। माझं असं काहीही मत नाही। जे काही अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं माझं काम आहे आणि मी GRचा संदर्भ घेऊन तुम्हाला दाखवून दिलं होतं। मी सुद्धा मेरिटलाच प्रेफरन्स देतो। मेरिटवर भरती झाली ती कधीही चांगली असते आणि तीच आपल्या देशाला सुद्धा पुढे नेणार आहे। त्यामुळे माझं मत वगैरे काही नव्हतं, तो जो फॅक्ट होता आणि तो डिस्टॉर्टेड फॅक्ट नव्हता, म्हणजे मी काय त्याला तोडून बिडून तुमच्यासमोर सादर नाही केलेला आहे। जशाचा तसा प्लेन फॅक्ट तुमच्यासमोर मी ठेवलेला आहे, परंतु काही जणांना मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे, तर त्यासाठी हे तुम्हाला मी सांगितलं। हे पहा, इथे एकूण रिक्त पदे 5, ओपनसाठी 1, SBCसाठी 3, EWSसाठी 1 आणि टोटल 5 पदे। ही यादीमध्ये तुमचं नाव आहे का पाहून घ्या। या यादीची PDF लिंक तुम्हाला माहिती आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। कधी होणार आहे तुमची कागदपत्र तपासणी? 14 ऑगस्ट या दिवशी होणार आहे। कधी, किती वाजता? सकाळी 11 वाजता। ठिकाण काय? वेरूळ सभागृह, औरंगपुरा, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर। अजून काही पदांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जसं येईल तसं त्याबद्दल अपडेट टाकल्या जाईल आणि रिझल्टसुद्धा काही लागलेले आहेत। विशेषतः पुणे, नगर, नाशिक यांचे निकाल बाकी आहेत, तर त्यांचे अपडेट्स खूप जण विचारतात की लागले का, तर त्यांचा अपडेट अजून काही आलेला नाही आहे। त्या वेबसाईटवर फ्रिक्वेंटली मी व्हिजिट देत असतो, परंतु काहीच अपडेट ते टाकत नाही आहेत आणि न्यूजसुद्धा काही सूत्रांकडून भेटत नाही आहे की त्यांचे रिझल्ट कधी लागतील। पण अशी आशा आहे की 25 ऑगस्टपर्यंत ते निकाल लावतील आणि पेसाचे जे निकाल आहेत ते सुद्धा 25 ऑगस्टपासून लागण्यास सुरुवात होईल, असा एक अपडेट आहे। त्यामुळे जे पेसाच्या निकालाबाबत विचारत असतात त्यांनी हे लक्षात ठेवा। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी खूप जण म्हणत आहेत की एक व्हिडिओ बनवा, तर आता आज नेक्स्ट व्हिडिओ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचाच मी टाकणार आहे। तुम्ही पाहून घ्या कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत। तर आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।